अजून 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतो लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काय कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही, जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. नाही आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे. डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते, त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार. म्हणजे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहेत. त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे. लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या हातात सगळे अधिकार. आता जॉईंट डायरेक्टर कुणाचं ऐकणार? मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार. आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. विषय असा आहे, मागाशी तुम्ही सांगितलं की 45 जागा शिवसेनेला फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेले शिवसेनेला जागा किती? नाही, अजून आमची चर्चा आहे. हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीची जी सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉइंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी करावं, कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एका कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की तुम्ही महिलामध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत, काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत, आमच्याकडे नाहीये. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की जिकडे एकमत झाले तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5% विषय आहे. आणि आपण आता जे म्हणत होतो तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिले, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला का आम्ही काय वेड्या आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढून तुम्ही हे लढा, आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेल थोड्या दिवसात पुढचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणे. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात थांबा जरा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचं करणार. पण एक गोष्ट नक्की आपल्या माध्यमातून पुणेकराला हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे लोकांच्या मनामध्ये, तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेना असू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतलाच पक्ष, ज्याचा उल्लेख बंटीजींनी केला की त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या, ते फेल झालेले आहेत. आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्तेत सामील व्हायचं. म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमतवर आलो तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही, हे जाहीर करावं त्यांनी. म्हणजे आम्ही समजू की हा आहे ना खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन लढायचंय. म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं, कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि 15 दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एक